शेकापचे नेते जे.एम. म्हात्रे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय। पक्षाला इतके दिवस अल्टिमेटम देऊनही निर्णय न घेतल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मात्र आपण यापुढे महाविकास आघाडी बरोबर काम करू शकत नाही असं त्यांनी जाहीर करून टाकलं। त्यामुळे शेकाप नेतृत्वासमोर मोठा पेच निर्माण झालाय। महाविकास आघाडी असतानाही रायगड जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष वेगवेगळे लढले। त्यांचं एकमत न झाल्यानं इंडिया आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं। जर उरणमध्ये दोन्ही पक्ष एकत्र लढले असते तर त्या ठिकाणी नक्कीच विजय मिळवता आला असता। ही सल शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निवडणुकीच्या निकालापासून कायम आहे। विधानसभेला आघाडीत बिघाडी झाल्यामुळे त्याचा फायदा महायुतीला झाला। उरणमध्ये अत्यंत कमी फरकानं म्हात्रे यांचा पराभव झाला। त्यामुळे विशेष ठाकरे गटाविरोधात खतखत सुरू आहे। यानंतर महाविकास आघाडीतून शेतकरी कामगार पक्षानं बाहेर पडावं आणि स्वतंत्रपणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढाव्यात अशा प्रकारची भूमिका माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे आणि त्यांचे चिरंजीव प्रीतम म्हात्रे यांनी घेतली। त्यांनी पक्ष नेतृत्वाला याबाबत अल्टिमेटम सुद्धा दिलं, परंतु याविषयी पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील आणि माजी आमदार बाळाराम पाटील यांनी कोणताही निर्णय घेतला नाही। पनवेल उरणचे वजनदार नेते जे.एम. म्हात्रे हे कोणता निर्णय घेतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। मंगळवारी त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आणि महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवली। यामध्ये म्हात्रे यांनी आपली भूमिका विशद करत यापुढे महाविकास आघाडीमध्ये काम करण्यात कोणताही रस नसल्याचं स्पष्ट केलं। लोकसभेला शेकाप प्रामाणिक राहिलाय। विधानसभेत ताकद असतानाही आम्हाला जागा सोडल्या गेल्या नाहीत। याउलट महाविकास आघाडीतूनच उमेदवार उभे करण्यात आले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून निवडणूक कशी लढवणार असा सवाल जे.एम. म्हात्रे यांनी उपस्थित केल्याचं समजतंय। महाविकास आघाडीतून लागलीच बाहेर पडता येणार नाही, याकरिता काही वेळ लागेल अशा शब्दात माजी आमदार बाळाराम पाटील यांनी म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला। परंतु म्हात्रे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं समजतंय। विधानसभा निवडणुकीमध्ये आमच्या विरोधात महाविकास आघाडीनं उमेदवार उभे केले, त्यामुळे साहजिकच त्याचा तिसऱ्याला फायदा झाला। अनेक वर्षांपासून माझे वडील या पक्षात काम करत आहेत, मात्र महाविकास आघाडीतून एक्झिट घेण्याबाबत ठोस भूमिका न घेतल्यामुळे त्यांनी यापुढे आघाडी बरोबर काम न करण्याची भूमिका घेतली आहे। मात्र इतर कोणत्याही पक्षासोबत जाण्याचा अद्याप कोणत्याही चर्चा झालेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। प्रीतम म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते, पनवेल महापालिका। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।